IIT ॲग्रा 2022 साली ICAR चेस चेताली 2024 साली ICAR कायामकुलम यांच्याकडून बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशनसाठी सरांना सन्मानित केलं गेलं होतं. सरांच्या रिसर्च पेपरबद्दल जर बोलायचं झालं तर 30हून अधिक रिसर्च पेपर सरांनी रिप्रेझेंट केलेले आहेत. तसेच 20पेक्षा जास्त आर्टिकल हे सरांचे लोकप्रियही झालेले आहेत. तसेच 26 पोस्टर प्रेझेंटेशन. खरंच टाळ्या वाजवा, खूप कौतुकाची गोष्ट आहे. एवढं कोणालाही शक्य होत नाही. तसंच खरंच मी वाचता वाचता एक वाक्य ऐकलं होतं, यशस्वी विद्यार्थी किंवा संशोधक नवीन काहीच करत नाहीत. यशस्वी विद्यार्थी किंवा शास्त्रज्ञ नवीन काहीच करत नाहीत, तर ज्यांना पाहून कळते जीवन कसे जगावे, ज्यांना पाहून कळते प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते. कर्तव्य म्हणजे काय, ज्यांना पाहून कळते. कर्तव्य म्हणजे काय, ज्यांना पाहून कळते. अशा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वांचा सन्मान हा झालाच पाहिजे. तर मी माननीय उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सरांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुणे जमादार सरांचा सत्कार करावा. मी माननीय उपप्राचार्य सुहास पुजारी सर यांना विनंती करते की त्यांनी किशोर मोठे सरांचा सत्कार करावा. मी माननीय डॉक्टर उपप्राचार्य सुहास पुजारी सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर तिपे सरांचा सत्कार करावा. मी प्राचार्य मोहोरकर सरांना विनंती करते की त्यांनी उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सरांचा सत्कार करावा. कॉलेज येथे आयोजित करण्यात आले होते. आता यापुढे त्या बक्षीस समारंभ करण्यात येणार आहे. मी माननीय डॉक्टर वैभव इंगळे सर यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांची नावे सांगावी. सर्वांना नमस्कार. माननीय व्यासपीठावर विराजमान जमादार सर, त्याचबरोबर आपल्या कला विभागाचे उपप्राचार्य पुजारी सर, हरीश तिपे सर, त्याचबरोबर मोठे सर, मोहोरकर सर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, बक्षीस वितरणाची नावं डिक्लेअर करण्यापूर्वी तुमचा एक 2 मिनिटाचा वेळ घेतोय. जसं सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलेलं आहे तसं एकूण महाराष्ट्रामधून 163 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवलेला होता. सुरुवातीला ही स्पर्धा फक्त भूगोल दिन संगमेश्वर कॉलेजपुरती करायचं नियोजित होतं, परंतु सरांनी विचार मांडला आणि राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा ठेवूयात आणि याला भूगोल शिक्षक संघाने देखील परवानगी दिली आणि अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आम्हाला मिळाला. 125 ते 150 मॅक्झिमम आम्ही विद्यार्थी येतील असं म्हटलं होतं, परंतु ऐन टायमाला आम्हाला परत एकदा एक्स्ट्रा क्वेश्चन पेपर ॲन्सर शीट प्रिंट करावे लागले. याचं श्रेय जातं आमचे सर्व वरिष्ठ प्राध्यापक, भूगोल विभाग प्रमुख असतील, त्याचबरोबर मस्के सर असतील, संगीपांग मॅडम असतील, कादे सर असतील, यांचं आणि भूगोल शिक्षक संघाचं जे नातं आहे एक कुटुंबाप्रमाणे आम्ही राहतो आणि त्यामुळंच इतक्या मोठ्या संख्येनं ते मोठा कार्यक्रम होऊ शकला. तर आता मी
जे 5 नंबर ॲक्च्युली 3 नंबर काढायचं ठरलं होतं, परंतु 1-2 मार्कामुळं जे विद्यार्थी फर्स्ट, सेकंड, थर्डमध्ये आले नाहीत त्यांना देखील आपण एक प्रमाणपत्र देणार आहोत उत्तेजनार्थ. तर मी विद्यार्थ्यांच्या नावाचं वाचन करतो. त्यांना विनंती आहे त्यांनी समोर येऊन मान्यवरांकडून ते बक्षीस घ्यायचं आहे. सर्वप्रथम मिस पल्लवी श्रीपाद पंतोजी, आपल्याच विभागातील BA थर्डची विद्यार्थी जी आता BA थर्डला आहे. तर उत्तेजनार्थ त्यांना या ठिकाणी एक प्रमाणपत्र देऊन त्यानंतर आपल्याच भूगोल विभागातील माजी विद्यार्थिनी पूजा गोवर्धन लोंढे, MA सेकंड DSG महाविद्यालय मोहोळ यांचं देखील उत्तेजनार्थ क्रमांक आलेला आहे. तर त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात यावं. त्यानंतर 59 मार्क मिळवून तिसरा क्रमांक मिळवलेली आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी जिचं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि आता फर्स्ट इयरला आहे, कुमारी अस्मिता काशीनाथ खट्टे. तर यांचा देखील या ठिकाणी प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि रोख रक्कम 700 रुपये देऊन त्यांचा सत्कार होतो आहे. यांचा थर्ड क्रमांक आलेला आहे. यानंतर 61 मार्क घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला आहे तो म्हणजे आपल्याच संगमेश्वर कॉलेजमधील सिव्हिल सर्व्हिस BA फर्स्टचा विद्यार्थी प्रथमेश विष्णू पुरड. तर त्यांचं देखील या ठिकाणी प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि 1100 रुपये रोख देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. अगदी BA सिव्हिल सर्व्हिस फर्स्ट इयरला असताना आणि जिओग्राफीचा त्यांनी पेपर अतिशय छान सोडवला, अभिनंदन. आणि शेवटी ज्यांनी 63 मार्क मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर BA सेकंड इयरमध्ये शिकत असलेल्या मिस अनुपमा अशोक पाटील यांचं देखील अभिनंदन. त्यांचं देखील प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि रोख रुपये 2100 रुपये देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विभागामार्फत असेच तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांची मेजवानी देण्यात येईल. तुम्ही असाच उत्स्फूर्त प्रतिसाद भविष्यात द्याल अशी अपेक्षा करतो. आणि मला या ठिकाणी बक्षीस वितरणानिमित्त वाचन करण्याची संधी दिली त्या निमित्त मी मान्यवरांचे आभार मानतो, संयोजकाचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नवी दिशा नवा मार्ग खेचून आणू विजयाला, नवी दिशा नवा मार्ग खेचून आणू विजयाला, आम्ही शिल्पकार उद्याचेच गरजूनी सांगू जगताला, गरजूनी सांगू जगताला. वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेऊन आम्हाला विजय मिळवायचा आहे, आम्हाला यश प्राप्त करायचं आहे. आणि हे प्राप्त केलेले यश साऱ्या जगताला गरजूनी सांगायचं आहे. पुनश्च एकदा सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे, सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. प्रेक्षक हो, कार्यक्रम छान चालला आहे, तर टाळ्या वाजवणे भाग आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आपल्या विजेत्यांसाठी. थांबलेलो आहोत ते म्हणजे आपल्या अहोभाग्याने मिळालेले आपले प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन. मी माननीय किशोर मोटे, सायंटिस्ट, सेंट्रल कॉफी रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ कर्नाटका यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
सगळ्यांना शुभनमस्कार. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर RP बुवा, प्राचार्य संगमेश्वर कॉलेज, तथा उपस्थित डॉक्टर सुहास पुजारी, उपप्राचार्य संगमेश्वर कॉलेज, तथा डॉक्टर हरीश तिपे, सचिव सोलापूर भूगोल शिक्षक संघ, आणि माझे गावकरी कादे सर तथा उपस्थित सर्व शिक्षकगण आणि विद्यार्थी. मला आज जे बोलवलेले आहे म्हणजे खूप दिवसापासून आय थिंक 9-10 महिन्यापूर्वी आमच्या एकदा चर्चा होत असताना सर म्हणले की एक तुमच्याकडून एक मार्गदर्शन लेक्चर तुम्ही येचाल का. तर मी संगमेश्वर कॉलेजच्या सर्व प्राचार्य और सर्वांना म्हणजे प्राध्यापकांना धन्यवाद देतो. मला म्हणजे मार्गदर्शन करण्यापेक्षा मी विचार करतो आहे की तुमच्याशी हितगुज करण्याचा त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि मी जी काय PPT बनवले आहेत पण सरशी चर्चा करताना सायन्सचे विद्यार्थी सर्व विद्यार्थी आहेत, तर मग आता उपस्थित भूगोलचे विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला जे उपयोगी आहे त्याबद्दल मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि मी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी, मी सुरुवातीला सांगितले चर्चा करण्यासाठी आलो आहे, तर तुम्ही वन साइडेड नसायला पाहिजे. मी फक्त बोलत जाणार, तुम्ही ऐकत जाणार. सर मला तुमच्याकडून बी अपेक्षा आहे काय, म्हणजे मी जे प्रश्न विचारतो त्याचं उत्तर. तर सर्वप्रथम मला सरांशी बोलताना कळालं की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत. तर भूगोलचे मला सांगा की किती जण आहेत की आवडीनं आलेत, मला भूगोल विषय आवडतं आहे त्यामुळे मी आलो आहे. किती जण आहेत त्याच्यातले? सगळ्या हातवर. ओके, म्हणजे सगळेजण भूगोल विषय आवडते म्हणून आलेत. खूप चांगली गोष्ट आहे. कारण सक्सेसची डेफिनेशन काय आहे? यशस्वी कधी म्हणतो आपण? तुमच्या म्हणण्याने यशस्वी प्रत्येकाचे वेगवेगळ्या डेफिनेशन व्याख्या असू शकते. आणि सध्याच्या ह्याला तुम्हाला विचारलं एक प्रश्न, कुठलं क्षेत्र चांगलं वाईट नाही आहे. पहिला जमाना कसा होता की शिकणारी कमी होते, आता शिक्षणाचा रेट जास्त वाढलेला आहे. फक्त शिकून चालेल का? चालेल का? काय करावं लागणार आहे? तुम्हाला जे काय तुम्ही क्षेत्र निवडता हो त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सलन्सी म्हणजे निपुण्य प्राप्त करावं लागेल. ते कधी होईल? मी का बरं विचारला प्रश्न पहिला? आवड. कारण जे तुम्ही करता हो, कारण हे कुठला जर तुम्ही गोष्ट करण्यात घेतलं, तुमची आवड असली तर तुम्हाला ते बर्डन जाणवणार नाही, एक ओझं जाणवणार नाही. तुम्ही तो कुठलाही जर तुमचे करायला जात असाल तुम्ही पुढे, तर तुम्ही तो एन्जॉय करायला, मग त्यामध्ये आनंदी राहाल, सुखी राहाल. जस्ट म्हणजे तुम्ही एक समजा पुढे कुठला जॉब जॉईन केला, हे झाला, पण तुम्ही आतून समाधानी नाही किंवा आनंदी नाही तर काही फायदा नाही. फक्त पैसा मिळवण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी त्याला आपण यशस्वी म्हणू शकत नाही. आणि यशस्वी होण्यासाठी कुठल्या गुणधर्म असायला पाहिजे? कुठले? जिद्द असली पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे. अजून सध्याच्या कंडिशनला अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, फक्त हुशारी असून चालत नाही. स्मार्ट वन ते पण आहे. अनदर यशाला शॉर्टकट आहे का? पेशन्स, संयम. कारण आजकाल जी जनरेशन बघतोय, आजकाल जे मॉडर्न झाले, आपण कसं झालेलं आहे, जग हे पूर्ण जवळ आलेलं आहे. आज मी विचारलं तुम्हाला तर किती जण तुम्ही व्यायाम करता, प्राणायाम करता दररोज? करत असाल तर चांगली गोष्ट आहे. नसेल करत असला तरी तुमची एज आहे. का गरजेचं आहे? तर तुम्ही जर समजा शारीरिक हे केलं, शारीरिक तुम्ही कष्ट केलं किंवा हे जे प्राणायाम म्हणतो की ते तुमचं कसं असतं, तुम्ही आता ती तुमचं जे आता जो कालावधी आहे
तसं बघायला गेलं तर गोल्डन पिरियड आहे. तुम्ही तुमच्या प्राध्यापकांना सगळ्यांना विचारा, हा जो कालावधी आहे तो तुमचा 12वी नंतर UGचा, पर्टिक्युलरली हा जो BA डिग्रीचा जे आहे तो सोनेरी दिवस आहेत. तुम्ही मोठं वाचाल, समजा सगळेजण तुम्हाला वाटेल की हे दिवस खूप चांगले होते. तो ह्या वेळेस काय होतं तुमचे म्हणजे जे तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड असली पाहिजे, व्हायबल. खूप गोष्टी म्हणजे तुम्ही जे जर्नी राहतो त्यामध्ये तुम्हाला खूप गोष्टी अशा येतात की तुमचं मन विचलित होऊ शकतं, म्हणजे तुम्ही डायव्हर्ट होऊ शकता. पण तुम्ही जर ह्या कालावधीत तुम्ही तुमचे एन्जॉयमेंट करून, एन्जॉयमेंट नथिंग बस तुमचे जे काय मित्र जे काय आहे तेवढं तात्पुरतं बघून, प्लस करिअर ओरिएंटेड, तर तुम्ही पुढे तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे ह्या गोष्टी तुम्ही जर समजा आता ह्या कष्ट केलं, हे जर तुम्हाला पुढचं जे आयुष्य आहे तुमचं डिग्री झाल्यानंतर म्हणजे पुढचं जे आहे ते सोयीस्कर जातं किंवा सोपं जातं. त्यामुळं ह्या कालावधी जो काय तुम्हाला जर डिग्रीचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो आहे तो म्हणजे चांगल्याप्रमाणे तुम्ही नॉलेज हे करा, आत्मसात करा. जितकं येईल तितकं तुम्हाला संधी आहे तितकं तुम्ही वाचन करा. कारण कसं होतं, कधी तुम्ही जे आहे तुम्ही नॉलेज भेटू कधीही वेस्ट जात नाही, वाया जात नाही. कुठं ना कुठं तुम्हाला एका स्टेजला त्याचा फायदा होतो. सर जे आता तुम्ही 2ऱ्या-3ऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय ठरवलं आहे का, म्हणजे काय जे 3rd इयरला कोण विद्यार्थी आहेत, आता किती सेम बाकी, सेमिस्टर पॅटर्न आहे कसा, किती राहिले सेमिस्टर, लास्ट. मग आता पुढे काय संपल्यानंतर नाही समजा एक तुम्ही म्हणजे तुम्ही हे करून ठेवा. म्हणजे समजा तुम्ही डिग्री होत समजा फर्स्ट इयर सेकंड इयर, जेव्हा तुम्ही सेकंड इयरला येता तुमच्या ऑटोमॅटिकली तुम्हाला समजायला लागतं की बाबा माझी आवड, मला हे तुमचा इंटरेस्ट आहे का किंवा कशामध्ये करिअर. मग तुम्ही मेंटली एक तयारी केली पाहिजे. हे नाही आजकाल खूप ऑप्शन आहेत, तुम्हाला स्पर्धा परीक्षा आहे, तुम्हाला म्हणजे कुठलं जे आवडतं तुम्हाला कुठले, आणि त्याच्यामध्ये अजून तुमची आवड प्लस तुमचे इकॉनॉमिक कंडिशन बॅकअप, तुमचे म्हणजे सगळ्या गोष्टीने विचार करून सगळ्या गोष्टींनी तुम्ही सेकंड किंवा 3rd इयरला तुम्ही ठरवलं पाहिजे तुमच्या पुढे काय करायचं ते. कारण मी आता 2 डिग्र्या माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD मी आउट ऑफ स्टेट केलेत. मी का सांगतो हे, कारण मी एक ऑब्झर्व केलं आपल्या म्हणजे महाराष्ट्र पर्टिक्युलरली आपण काय करतो लास्टपर्यंत थोडंफार डिसाईड करत नाही. समजा मी आज लेक्चरला आलो आहे सायंटिस्ट, माझं स्वतः सांगतो, ज्यावेळेस कोणी येईल लेक्चरर येईल समजा त्यांचं जे ऐकून मला वाटतं मी सायंटिस्ट आहो, दुसरा कोण आले सिव्हिल सर्व्हिस करणारे त्यांचं ऐकून वाटतं सिव्हिल सर्व्हिस करावं, कोण बँकिंग क्षेत्रात येईल 3ऱ्या दिवशी ते बँकिंग क्षेत्रात लेक्चर देतील, ते ऐकून तुम्हाला वाटेल बँकिंग येत राहतात. पण तुम्हाला स्वतःचा आवाज, मी म्हणत नाही तुम्हाला की फर्स्ट इयरला तुम्ही डिसाईड करा, बट सेकंड इयर किंवा 3rd इयरपासून तर ऑटोमॅटिकली तुम्हाला समजू शकतं मला एक आवड कुठली आहे, मला कुठं करायला पाहिजे. तर ते तुम्ही स्वतः डिसिजन घेतलं पाहिजे. हे माझं सांगण्याचं तात्पर्य. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे भरपूर चॅलेंजेस राहतात, पेशन्स राहिले पाहिजे. कुठं तुम्ही म्हणजे कंटिन्यू तुम्ही एफर्ट केलं यश हे हमखास येतं. आणि एक लक्षात घ्या, यशाला शॉर्टकट नाही आहे, जरी भेटला तरी तुम्ही न घेतला पाहिजे. तर हार्ड वर्क करा आणि तुमची जी कंटिन्युटी अभ्यासाची, फक्त हुशारी असून चालत नाही. कारण मोठ्या तुम्हाला पोस्ट जर हे करायचे असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये सातत्य. तुम्ही एक सिम्पलचं उदाहरण बघा, म्हणजे काय समजा एक एक्झामला टॉप येतात, पुन्हा कुठं तर जातात, पुन्हा लॉंग टर्म म्हणजे जे एक्झाममध्ये त्यामध्ये ते दिसून येत नाहीत. सर PDF ओपन आहे का, हे म्हणजे ॲग्रिकल्चर सांगितलं आहे. आता ॲग्रिकल्चरच्या आमच्या पहिला जी सुरुवातीचा काळ होता तुम्हाला माहीत आहे, इंडिपेंडन्स झालेला आपल्याला पुरेसा अन्न नव्हतं, आपण इम्पोर्ट करत होतं. तो सध्या ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. त्याच्यामुळं आता आपण उत्पादन करून आपण दुसऱ्या देशाला सुद्धा एक्सपोर्ट करतो आहे. आणि त्याचबरोबर हरित क्रांती असो, शेतकऱ्यांचे कष्ट प्लस सायंटिफिक
जे काही आहे त्याचं सगळ्याचा मिळून एक रिझल्ट आहे की आता आपण अन्नधान्यामध्ये पूर्णपणे इंडिपेंडंट आहोत. हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय कसं झालं, म्हणजे हे काय जुनी नाही, पहिल्यापासूनच ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये म्हणजे जी काय माझी माहिती देण्याचं किंवा जे हे जे आहे त्याचा एक मोठा रोल आहे. कारण आजकाल तुम्ही माहीत आहे वातावरणामध्ये बदल म्हणजे काय? वातावरण बदल, हवामान बदल म्हणजे काय होत आहे? हां, अजून आपले जमीन वाढणार आहेत का? मग जमीन जी काय आपलेली आहे तेवढीच आहे, पण पॉप्युलेशन वाढत आहे. मग वाढत्या जी लोकसंख्या आहे त्याला अन्नधान्य सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? एक महात्मा गांधीचं खूप छानसं हे एक आहे वाक्य, एव्हरीथिंग एल्स कॅन वेट बट नॉट इन ॲग्रिकल्चर. म्हणजे काय ह्याचं मिनिंग? सगळं काही थांबू शकतं बट एक्सेप्ट ॲग्रिकल्चर. का बरं? तुम्हाला आता रिसेंटली 2019ला 20ला काय होतं? कुठला टाईम? कोरोना. सगळे क्षेत्र हे झाले. ॲग्रिकल्चर थांबलं का? और थांबू शकतो का आपण? कारण महत्त्वाचं आहे हे युनिव्हर्सिटी, म्हणजे एज्युकेशनमध्ये बी इम्प्रूव्हमेंट होत आहेत. खूप काही युनिव्हर्सिटी नवीन विद्यापीठे ते येत आहेत, त्यामुळे संधी उपलब्ध होत आहेत. आणि ॲग्रिकल्चर एक वास्ट आहे, म्हणजे सगळं म्हणजे एकच क्षेत्र नाही. तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये सेरिकल्चर आहे, हॉर्टिकल्चर आहे, फिशरी आहे, वेटरनरी सायन्स आहे, डेअरी सायन्स आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे. खूप काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टी आहेत. सर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला नोकरीच्या संधी आहे. म्हणजे फक्त म्हणजे मोठ्याच नाही, आजकाल छोटे समजा ॲग्री क्लिनिक असेल, कुठल्या छोट्या हे असेल. आणि मी सरांसंग चर्चा करताना आता न्यू पॉलिसी 2023 यानुसार म्हणजे पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्हाला म्हणजे जे काय तुम्ही घेतलं आहे तुम्हाला अजून मिडलमध्ये वाटलं की तुमचा इंटरेस्ट मला त्या क्षेत्रात जाऊ शकतं, त्या क्षेत्रातसुद्धा आय थिंक घेण्याचं ऑप्शन आहेत. तर तुम्ही विचार करू शकता. आणि तुम्हाला पहिल्या म्हणल्याप्रमाणे सगळ्याच म्हणजे कुठलंही क्षेत्र हे म्हणजे त्याच्यामध्ये स्कोप आहे असं नाही. शेवट तुमच्या इंटरेस्टवर सगळं डिपेंड आहे. तुम्ही जेवढं जास्त त्यामध्ये निपुण व्हाल, त्यामध्ये तुम्ही जेवढं नॉलेज ग्रहण कराल तेवढं तुम्ही त्या क्षेत्रामध्ये टॉपमध्ये जाल. त्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे नॉट ह्याच्यामध्ये बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत. तुम्हाला जिथं ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्राबद्दल तुम्ही माहिती करा, त्या क्षेत्रामध्ये कंटिन्यू तुम्ही फॉलो करा. आणि होता होईल तेवढे ते जे काही गव्हर्नमेंटकडून वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत त्याचा बी फायदा करण्याचा हे करा, म्हणजे प्रयत्न करा. आता एक्झाम्पल मी जी MScला दिली होती म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, ही ऑल इंडिया एक्झाम म्हणजे JRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप या याच्यामध्ये तुम्हाला एक फेलोशिप दिली जाते. त्याप्रमाणे तुमच्या क्षेत्रात बी भूगोल असेल ह्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगवेगळ्या जी शिष्यवृत्ती राहतात, तर त्यासाठी बी तुम्ही एक हे करा, ट्राय करा. तुम्ही थोडं स्वतः तुम्ही इंटरेस्ट घेऊन तुम्ही त्यामध्ये माहिती गोळा करून त्यासाठी तुम्ही तयारी करा. एक करिअर ऑपॉर्च्युनिटी सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत, युनिव्हर्सिटी आहेत, सगळे म्हणजे असे जे वेगवेगळ्या संस्था आहेत त्यामध्ये तुम्हाला करिअर करण्याची जॉब म्हणजे तुमची नोकरी करण्याची संधी तुम्हाला भेटू शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा जे विषय आहे, मी जे आता सध्या काम करतोय कॉफी संशोधन केंद्र, तर सर म्हटल्याप्रमाणे थोडा टाईमचे असल्यामुळे मी काय करतो, एक व्हिडिओ तुम्हाला प्ले करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजून जातील. राहिलेले काय असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये जॉबच्या संधी काय ते मी सांगेल. आणि तुमचे काय क्वेश्चन आन्सरिंग क्लोज करायला
पाठवलेला तुम्हाला हां. कॉफी कोण कोण पितं याच्यातलं? हां, सगळीच पितात. चहा बी सगळेच पितात. मग कसं करता म्हणजे सकाळी चहा पिता संध्याकाळी कॉफी कसं? हां, चहा कशापासून बनवला जातो? कुठला पार्ट यूज करतात? हां, पान. कॉफी? हां, माहीत. कॉफीबद्दल काय माहीत आहे तुम्हाला? म्हणजे कुठली कॉफी म्हणजे जशा आपल्या म्हणजे वेगवेगळ्या जाती राहतात, ज्या याच्या वेगवेगळ्या व्हरायटी राहतात, त्याबद्दल कॉफी जे कुठल्या व्हरायटी आहेत त्या माहीत आहेत का? अरेबिका ऐकून आहो का तुम्ही? अरेबिका कॉफी, रोबोस्टा कॉफी. जवळपास 80 पेसीस आहेत कॉफीच्या. त्या 80 पैकी 2 ह्या कमर्शियली कल्टिवेट केले जातात. वन इज अरेबिका कॉफी, दुसरी रोबोस्टा कॉफी. अरेबिका कॉफी ही आपल्या स्वदेशी म्हणजे इथली इनबिल्ट आहे. रोबोस्टा कॉफी ही फॉरेन ओन म्हणजे बाकीच्या देशात व्हिएतनाम इकडून आलेली आहे. अरेबिका कॉफी आणि रोबोस्टा कॉफी यामध्ये काय फरक आहे की अरेबिका कॉफीसाठी थोडं इलिव्हेशन म्हणजे उंचीच्या ठिकाणी जिथं जास्त उंची आहे त्या ठिकाणी चांगली येते. रोबोस्टा ही कमी उंचीच्या ठिकाणी येते. आणि क्वालिटी वाईज तर अरेबिका कॉफी ही म्हणजे क्वालिटी वाईज चांगली आहे. आणि कुठं कुठं ही केली जाते? भारतामध्ये कॉफी कुठं उत्पादित केली जाते? हां, चहा आसाम. तसं कॉफी कर्ना ऐकू नाही आवाज. काय म्हणता? कर्नाटक. कॉफी कर्नाटकामध्ये मेन. अजून कुठल्या राज्यामध्ये? तमिळनाडू, केरळ. सर, भारतामध्ये उगमस्थान कॉफीचं कर्नाटकमध्ये, जे मी आता सेंट्रल कॉफी रिसर्च इन्स्टिट्यूट चिकमंगळूरला आहे तिथं झालं. आणि कर्नाटकमध्ये 3 डिस्ट्रिक्टमध्ये चिकमंगळूर, हासन, कूर्ग या जिल्ह्यामध्ये कॉफी पिकवली जाते. नियरली 70% प्रोडक्शन भारतामधील कॉफीचं हे कर्नाटकमध्ये. त्याच्या नंतर तमिळनाडू, त्याच्यानंतर केरळा. हा झाला ट्रॅडिशनल बेल्ट. ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक. त्याच्यानंतर आता रिसेंटली काही वर्षापूर्वी नवीन एरिया हा त्या एरियामध्ये सुद्धा कॉफी उगवली जाते. ते आहे वरती ओरिसा आणि आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचं तुम्ही विशाखापट्टणम ऐकून आहे त्या एरियामध्ये अरकू व्हॅली. आणि नॉन ट्रॅडिशनल म्हणजे नॉर्थ ईस्टर्न स्टेट आसाम, नागालँड, मणिपूर ह्या भागामध्ये सुद्धा कॉफी उगवली जाते. आणि आता तुम्ही इथं जे तुम्ही आता सोलापूरमध्ये ॲग्रिकल्चरचं कुठलं एक इन्स्टिट्यूट आहे? पोमोग्रेनेट डाळिंब संशोधन केंद्र. तसंच मी जे करतोय काम तिथं सेंट्रल कॉफी रिसर्च इन्स्टिट्यूट, ते हे कॉफीच्या रिलेटेड संशोधन करण्यासाठी आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटी कशी आहे म्हणजे तुम्ही कसं हे कराल, तुम्हाला कुठं संधी आहेत? तर आता रिसेंटली म्हणजे जनरली 10-12 वर्षापूर्वीपासून एक डिप्लोमा कोर्स सुरू केलेला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कॉफी क्वालिटी. तर याच्यामध्ये तुम्हाला जी तुम्ही आता डिग्री झाली त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. 1 वर्षासाठी कोर्स आहे. आणि 1 वर्ष म्हणजे डिप्लोमा केल्यानंतर खूप काही कंपन्या तुम्हाला म्हणजे हायर करतात. तुम्ही एक क्वालिटी मास्टर म्हणून तुमची सिलेक्शन होऊ शकते. आता जे आमचे 10-12 बॅच झाले त्या बॅचमध्ये 100% प्लेसमेंट आहे. तो एक कोर्स आहे. आणि आता नुकताच आम्ही एक इस्टेट मॅनेजमेंट ज्यांना तुम्हाला कॉफीमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये इस्टेट मॅनेजमेंट कोर्स करण्यासाठी त्यासाठीही एक कोर्स सुरू केला आहे. तो बी एक 2 वर्षाचा आहे.
त्यासाठी तुम्हाला फंडिंग दिलं जाईल 3,000 4,000 फेलोशिप स्टायपंडसुद्धा भेटेल. आणि बाकीचे जे छोटे छोटे कोर्ससुद्धा सुरू केले आहेत ट्रेनिंग, म्हणजे 1 महिन्याचा 2 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्ससुद्धा आहेत. अतिशय चांगलं क्वेश्चन. तुमच्यापेक्षा मलासुद्धा तसंच वाटतं आहे. पण कॉपी बोर्ड जे हे कॉपी संशोधनासाठी स्थापित केलेलं आहे, एक स्वायत्त बॉडी, ऑटोनॉमस बॉडी आहे. तर या बोर्डामार्फत कॉपीच्या जे रिलेटेड जे संशोधन काय आहे कॉपी बोर्ड करतं. तुम्ही म्हणल्याप्रमाणे हे जे वेस्टर्न ग्रहात आहे सह्याद्री पर्वतरांगा, ही कॉपी गोवली जाते. कर्नाटक हे सह्याद्री पर्वत, त्यानुसार नियरली 20 वर्षापूर्वी प्रोजेक्ट गव्हर्नमेंटपासून प्रोजेक्ट तयार करून जे काय आमच्या ऑफिसचे शास्त्रज्ञ आहेत त्यांची कमिटी व्हिजिट केली. पण त्यांच्या कमिटीने एक रिपोर्ट दिला. आपला जो कोकण एरिया किंवा इवन चिखलदरा, अमरावती त्या एरियामध्ये ते म्हणतात कॉपी उगवली जाईल, पण इकॉनॉमिक म्हणजे जी काय तुमचं जी प्रॉफिट आहे त्या म्हणजे जी काय त्याचं उत्पादन आहे त्या लेवलचं येणार नाही. आणि तुमचं जे काय सगळ्यात महत्त्वाचं कॉपीचं तुम्हाला सांगायला विसरलो, जी काय इंटरेस्टिंग म्हणजे खूप मजेशीर पार्ट आहे की जवळजवळ 100% कॉपी ही प्रोड्यूस केली जाते गरीब कंट्रीकडून, डेव्हलपिंग कंट्रीकडून. कन्झम्शन केलं जातं डेव्हलप्ड कंट्रीकडे. सांगायचं हेतू की जवळपास आपली 70 ते 75% कॉपी ही एक्सपोर्ट केली जाते. फक्त आपल्या भारतामध्ये कन्झम्शन तुम्ही सांगितलं तर खूप सरप्राईज व्हाल, आपलं कन्झम्शन 100 ग्राम पर कॅपिटा पर ॲनम आहे. ते युरोपकडे जावा, एक फिनलँड देश आहे त्यांचं कन्झम्शन आहे 12 kg पर कॅपिटा पर ॲनम. सो म्हणजे आपलं इन हाऊस डोमेस्टिक कन्झम्शन खूप कमी आहे. त्यानुसार आम्ही ऑफिसतर्फे एक एरिया एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं की क्वालिटी. आणि कॉफी हे असं पीक आहे, आता तुम्ही बघितलं सगळं जे व्हिडिओ 13 मिनटाचा होता. कॉफी एक असं पीक आहे की तुमचं एक नॅचरल नैसर्गिक संवर्धन टिकवून ठेवतं. कारण हे कॉफी कशामध्ये येते आता तुम्ही बघितलं असेल, फॉरेस्ट त्याला लागतो 2 टायर शेड, सावलीखाली येतं. त्यामुळं झाडं तोडण्यापासून ॲटलिस्ट बचाव करू शकतो आपण. त्यामुळं गव्हर्नमेंट साईडकडून, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा राज्य सरकारकडून बी खूप प्रयत्न चालू आहेत की जिथं होताल तेवढं प्रमोट केलं जाईल. तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश जी का ओरिसा नॉन ट्रेडिशनल बेल्ट आहे, पहिले तिथे नव्हती. तिथं ट्रायबल म्हणजे जे काय आपले ट्रायबल्स ग्रोअर आहे ते काय करायचे, आपले नॉर्मल भात शेती किंवा हे शेती 2-3 वर्ष करायचे आणि पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जायचे. तर मग ते थांबवण्यासाठी कॉफी तिथं त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. तसं महाराष्ट्रामध्ये मी ट्राय केलेलं आहे. फ्युचरमध्ये सुद्धा अजून म्हणजे जी अजून काही त्याच्यामध्ये समजा फॉरेस्ट ग्रो अजून चांगला हे केलं तर चान्सेस आहेत. पण सध्याच्या रिपोर्टनुसार म्हणजे सजेस्ट केलेलं नाही ग्रो करण्यासाठी. दुसरा का सरांनी एक चांगला क्वेश्चन विचारला, रिसर्चर म्हणून कुठल्या ह्याच्यामधनं म्हणजे तुम्हाला हे करता येतात. तर तुम्हाला प्लेन BSc कुठला विषय असा असेल, आपला तुमचा केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल किंवा बॉटनी असेल, इवन तुम्हाला जे सांगितलं हे तुम्हाला डायरेक्ट सपोज सायंटिफिक करिअर करण्यासाठी. आणि तुम्हाला जे सांगितलं डिप्लोमा क्वालिटी मास्टर किंवा तुमचं इस्टेट मॅनेजमेंट डिप्लोमा नवीन कोर्स सुरू केले आहेत, त्यासाठी तुमचे जिओग्राफी BA MA वालेसुद्धा स्टुडंट अप्लाय करू शकतात. मी सरांना विनंती करतो की म्हणजे जे आमचं सेंट्रल कॉपी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे हे 1925ला इंग्रजांनी स्थापन केलं आहे. तर ह्या ऑक्टोबरला 1, 2, 3ला आमचा 100 इयरचा प्रोग्राम सेलिब्रेशन करणार आहे. तर तुम्ही समजा विद्यार्थ्यांना समजा एक पॉसिबल असेल तर एक एक्सपोजर विजिट आणा किंवा MOU करण्यासाठी काय होतं आहे का ते आपण करू शकतो.
जेणेकरून जे काय तुमचे प्रोजेक्ट असतात 6 महिन्याचे 3 महिन्याचे ते सुद्धा काय करता येतील का त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. अकोमोडेशन तिथं म्हणजे ऑफिसचं आहे, कारण तुम्ही जरी तिथं नाही आलं तर खूप आहे सुविधा तिथं करू शकतो. बरं 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 त्या रस्त्यालाच आहे शिंगेरीच्या. हां 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 खूप ते हां हां नाही 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 सरांनी खूप छान क्वेश्चन विचारले. त्याच्यामधलं पहिला क्वेश्चनचं मी आन्सर देऊ शकतो. कॉफीचा हेल्थ कंटेंट तुम्ही जे म्हणल्याप्रमाणे त्याच्यामध्ये कॅफीन कंटेंट असते. तर सांगायचा भाग कुठलीही गोष्ट अति लिमिटपेक्षा कन्झम्पशन केलं त्याचा निगेटिव्ह इफेक्ट राहतो. कुठलेही पदार्थ कॉफी इरिस्पेक्टिव्ह ऑफ कॉफी कुठलाही तुम्ही पदार्थ घ्या जास्त इवन मिल्क तुम्ही जास्त कन्झम्पशन केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होतं. त्याप्रमाणे इवन खूप काही स्टडी झालेले आहेत. इवन इथे सुद्धा झालेले आहेत आणि फॉरेन युरोपियन कंट्रीमध्ये USA तर अकॉर्डिंग टू स्टडी सांगतो मी विथ डाटा, कारण कॉफीच्या रिलेटेड मोर दॅन टी ना कॉफीच्या रिलेटेड खूप काही कन्सेप्ट आहेत तर ते दूर व्हायला पाहिजे. तर अकॉर्डिंग टू रिसर्चच्या स्टडीनुसार सुद्धा जनरली 400 ग्राम पर डे जर तुम्ही ते 400 ग्राम म्हणजे नियरली तुम्हाला 10-12 कप आले. एवढं कोण पेत नाही दिवसाला. जर पेलं तर त्याचा थोडा साईड इफेक्ट होऊ शकतो. एक्सेसिव्ह पेलं तर काय होऊ शकतं, कारण हे कॅफेन आहे. कॅफेन काय करतं, स्टिम्युलंट, झोप नाही येणं किंवा थोडंफार पेलेटेशन ऑफ हार्ट म्हणजे हार्ट रेट वाढणं ह्या होऊ शकतं. पण त्याच्या दुसऱ्या साईडला गेलं तर त्याचं खूप काही ॲडव्हान्टेजेस आहेत. इव्हन USA जे काही ऑथेंटिक एजन्सी आहे त्यांच्या रिपोर्टनुसार जर तुम्ही कॉफी डेली जी काय मिनिमम तुमचे 4 कप असतील 3 ते 4 कप जर पेत राहिला तर तुम्हाला टाईप 2 डायबिटीजचे रिस्क कमी राहतात. हार्टसाठी सुद्धा चान्सेस कमी राहतात. इव्हन फॉर सम तुमचे कॅन्सर वेगवेगळे कॅन्सर आहेत, प्रोस्टेट कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर याचे सुद्धा रिस्क कमी होतात. अकॉर्डिंग टू स्टडीच्या बेसिस मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ऑप्टिममली 3-4 किंवा याच्यामध्ये घेत राहिला तर काहीसुद्धा डिसॲडव्हान्टेजेस नाही आहेत. आणि पर्टिक्युलरली लहान मूल किंवा प्रेग्नंट लेडी आहे त्यांच्यासाठी रिस्ट्रिक्शन आहे, त्यांनी घ्यायला न पाहिजे. नाहीतर बाकीला काहीसुद्धा डिसॲडव्हान्टेजेस नाहीत. हे तुम्हाला मी कारण सायंटिस्ट सांगतो तुम्हाला. दुसरा क्वेश्चन खूप छान सरांनी विचारला की जे काय तुम्ही ग्रो करता त्याच्यामुळं तुमचा मेन भाग सर, कारण तुम्ही म्हणता भारतामध्ये 2 हॉटस्पॉट आहेत बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मीन्स काय, जैविक विविधता. त्याच्यामध्ये वेस्टर्न घाट हिमालय रिजन हे 2 भाग आपले इथे हॉटस्पॉट आहेत बायोडायव्हर्सिटी. आणि मला सांगायला सुद्धा अभिमान वाटते, कारण कॉफीमुळे पर्टिक्युलरली जे काय तुम्ही कर्नाटकचा बी तुम्ही वेस्टर्न घाट बघा, आपल्या एक बाकीच्या दुसरीकडे बघा, जी फॉरेस्ट डेन्सिटी आहे. जनरली मी तुम्हाला PPT पूर्ण दाखवले नाहीत. किती टाईपचे ट्री आहेत. जनरली 253+ ट्री आहेत, 100+ बर्ड पेसीस आहेत. आणि कॉफी ग्रो केल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सावलीखाली वाढलं जातं. आणि जी काय आमच्या काही प्रॅक्टिसेस आहेत कॉफी प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये, कारण तुम्हाला म्हणल्याप्रमाणे हे आम्ही एक्सपोर्ट म्हणजे कॉफी ज्यादा तर एक्सपोर्ट केली जाते. खूप ॲट एक्स्ट्रीम पॉईंटला केमिकल यूज केलं जातं. कारण तुम्हाला सांगायला म्हणजे जी काही शेड असल्यामुळं जवळजवळ वर्षाला 10 टन लिटर म्हणजे जी काय पालापाचोळा हा खाली पडला जातो. आणि त्याचं कंटिन्यू प्रोसेस आहे, कारण पाऊस बी खूप राहतो त्या एरियामध्ये. पालापाचोळा डिकम्पोजिशन होतं, त्याच्यापासून ऑर्गॅनिक कार्बन जी काय तुम्हाला जी बाहेरची जी केमिकल खतं टाकतात ते ॲटोमॅटिक तिथं जवळजवळ तेवढंच पुरेसं राहतं.
रिसायकल होण्यासाठी. आणि जी बाकीची काही पिकासाठी, जसं बाकीच्या पिकाला जसं तुम्हाला रोगराई आहे तसं त्याला बी आहे, पण कॉफी किंवा बाकीची जी आहेत पिकं ज्यादातर ऑर्गॅनिक सोर्सचं कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. आणि कॉफीमुळे ॲटलिस्ट तुम्हाला उदाहरण सांगितलं, ओरिसा किंवा आंध्र प्रदेश आर्कू व्हॅली जी काय जे ट्रायबल ग्रोअर्स आहेत ते काय करायचे, ग्रो करायचे. तुम्ही शिफ्टिंग कल्टिवेशन ऐकलं आहे का? म्हणजे 1-2-3 वर्ष करायचं उत्पादन म्हणजे गहू काय त्यांचं जे लोकल पीक आहे ते करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी जायचं. पण कॉफी हे असं पीक आल्यामुळे त्यांनी इंटरक्रॉप केल्यामुळे त्यांना शेड ठेवावाच लागतो, झाडं लावावंच लागते, झाडं कट करायला सांगत नाही आम्ही. त्यामुळं आणि त्यांना इन्कम होत झाला. त्यामुळं तिथल्या जी काय ती रिपोर्टनुसार आंध्र असो किंवा नॉर्थ इथं तर संवर्धन करण्यासाठी खूप मदत झालेली आहे. स्थानापन्न व्हावे. धन्यवाद सर. तर आपण सर्व विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलात. तर आपणा सर्वांना कॉफी प्यायला नुसतं आवडत होतं, तर आज आपल्याला त्याची कुठे कुठे त्याचं उत्पादन होतं, कुठं त्याचं स्टार्ट झालं, कुठल्या देशात म्हणजे तर आपल्याला माहिती की जगामध्ये ब्राझीलमध्ये 40% कॉफीचं हे प्रोडक्शन होतं जास्त, आणि भारतामध्ये सर सांगितल्याप्रमाणे 70% प्रोडक्शन हे कर्नाटकमध्ये होतं. तर आज आम्हाला कॉफीबद्दलची पूर्ण डिटेल माहिती कळाली आणि त्याच्याद्वारे आपण कसे त्यामध्ये सायंटिस्ट होऊ शकतो त्याबद्दलसुद्धा सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीनं माहिती दिली. खरं सर, तुमची विचारशीलता ही खरंच एक देणगी आहे. तुमची विचारशीलता खरंच एक देणगी आहे, ते आम्ही कायमचे खजिना म्हणून ठेवू. धन्यवाद सर. तर मी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर जमादार सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पुजारी सर, भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर राजकुमार मोहरकर, डॉक्टर तिपे, भूगोल विभागातील इतर माझे सहकारी, विद्यार्थी मित्र हो, आपण तंत्रज्ञानामध्ये अधिक ज्ञान मिळवल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या हातात घड्याळ नव्हतं. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या काळात म्हणजे सूर्य उगवल्यानंतर सूर्य मावळल्यानंतर आपण किंवा आपली सावली मागे पुढे मावळले किंवा आपण उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या हातात घड्याळ आहे, परंतु वेळ कोणाकडेही नाही आहे. आपण घड्याळ पाहतो म्हणजे घड्याळही नाही आहे, मोबाईलच आपलं सर्व आहे. झोपताना, जेवताना, इव्हन महाविद्यालयाचं व्याख्यान ऐकताना मी बरेच विद्यार्थी ऐकत होतो, पाहत होतो, आपसात बोलत होते. खरं म्हणजे हे ज्ञान घेण्याचं हे युग आहे. मित्रांनो, स्पर्धेच्या जगामध्ये आपल्याला जगायचं असेल तर स्वतःला सक्षम बनवा. भूगोल विभागातर्फे विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याकरता सातत्याने प्रयत्न केला जातो. त्याचा आपण उपयोग करा. जे विद्यार्थ्यांना आज पारितोषिक मिळालं त्यांना मी माझ्या वतीने अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने भूगोल विभागातर्फे आपण करत जावं असं शुभेच्छा देतो. 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी माननीय उपप्राचार्य व आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभलेले माननीय उपप्राचार्य सुहास पुजारी सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. भूगोल विभागानं आयोजित केलेल्या या समारंभाला उपस्थित असलेले आदरणीय माजी प्राचार्य के.एम. जमादार सर, आज कॉफीला एक वेगळी चव आपल्या ज्ञानानं ज्यांनी दिली ते आजचे पाहुणे माननीय श्री किशोर मोटे, भूगोल विभागाचे प्रमुख डॉक्टर राजकुमार मोहरकर, व्यासपीठावर विराजमान असलेले श्री हरीश तुपे, डॉक्टर हरीश तुपे, भूगोल विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक, इथं उपस्थित असलेले इतर विषयाचे प्राध्यापक आणि
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विचार करणारे, भूगोलचा त्या दृष्टीनं साकल्याने अभ्यास करू पाहणारे आपण सर्व विद्यार्थी, भूगोल विभागानं काही दिवसापूर्वी प्रश्नमंजुषा घेतली, या स्पर्धेचं आयोजन केलं. त्या स्पर्धेला किती प्रतिसाद मिळतो, कसा मिळतो, याबद्दलचं एक कुतूहल होतंच. माझी आणि मोहोरकर सरांची चर्चा त्याविषयी व्हायची. पण 163 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. सध्याचं स्पर्धेचं युग आहे असं आपण म्हणतो, ते अनेक अर्थानं खरं आहे आणि या अर्थानं देखील खरं आहे की 163 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. 5 विद्यार्थ्यांना पारितोषिकं मिळाली, त्यांना आपण पारितोषिकं प्रदान केली. त्यांचं सुरुवातीला मी मनपूर्वक अभिनंदन करतो. पण उरलेल्या 158 विद्यार्थ्यांचं देखील मला मनापासून अभिनंदन करायचं आहे. कारण त्या 158 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला म्हणून 5 विद्यार्थ्यांना मिळालेल्या पारितोषिकाचं मूल्य हे वाढलेलं आहे. 5 जण जर स्पर्धेमध्ये असते आणि 5 जणांना जर पारितोषिकं मिळाली असती तर त्या स्पर्धेलाही महत्त्व राहिलं नसतं आणि त्या पारितोषिकालाही महत्त्व राहिलं नसतं. म्हणून त्या 158 जणांचं विशेष कौतुक आहे. ते सहभागी झाले आणि या प्रश्नोत्तराच्या सगळ्या उपक्रमामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मला आनंद याचा वाटला की भूगोल विभागातल्या विद्यार्थ्यांना तर पारितोषिक मिळालंच, अन्य महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना देखील पारितोषिक मिळालं, पण सिव्हिल सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांनी देखील आपली उपस्थिती दाखवली, याचा मला विशेष आनंद वाटला. कारण नागरी सेवाची परीक्षा द्यायची आणि स्पर्धा परीक्षेचा सगळा अभ्यास करायचा आणि अशा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर अशा जर विद्यार्थ्यांना यश मिळालं नाही तर एक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. पण सिव्हिल सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांनी ते देखील दाखवून दिलं की आम्ही खरंच सिव्हिल सर्व्हिसेसचे विद्यार्थी आहोत, नागरी सेवाचे विद्यार्थी आहोत, स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही करतो आहोत. भूगोल विभागाचं मला मनापासून अभिनंदन यासाठी करावंसं वाटतं की त्यांनी केवळ भूगोल विषयाची तयारी केली नाही तर अशा सगळ्या स्पर्धा परीक्षांची देखील एका अर्थानं तयारी केली आहे, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन. खरं हे कष्टाचं काम आहे, कारण एखाद्या वक्त्याला बोलवायचं आणि व्याख्यान द्यायला सांगायचं हे तसं सोपं आहे. पण प्रश्नमंजुषा स्पर्धा त्याचं आयोजन करायचं, नियोजन करायचं, तेवढेच प्रश्न काढायचे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेला बसवण्याची सोय करायची, निकाल लावायचा, हा प्रपंच दांडगा आहे. आणि तो भूगोल विभागानं प्रेमानं केला, तुमच्यामधल्या गुणांचं विकसन व्हावं यासाठी केला, त्याचं मला कौतुक वाटतं. म्हणून भूगोल विभागाच्या या उपक्रमाचं मी कौतुक करतो. या सगळ्या उपक्रमांच्या मागे अनेक हात आहेत. मी त्या दिवशी पाहिलं, थोडा वेळ मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. अनेक महाविद्यालयातले भूगोल विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते. मला भूगोल विषयाच्या प्राध्यापकांचं एक कौतुक वाटतं जिल्ह्यातल्या, की कुठलाही उपक्रम असो, मग तो मंद्रुपमध्ये हो किंवा मोहोळ मोडणीमध्ये हो किंवा कुठेही हो, सगळी पाखरं संध्याकाळच्या वेळेस एका झाडावर जमा व्हावीत, त्याप्रमाणे एखादा उपक्रम असला की ही सगळी भूगोलाची पाखरं त्या ठिकाणी जिथं उपक्रम आहे तिथं उपस्थित होतात. सगळे प्राध्यापक होते, सगळे विद्यार्थी तिथं होते, ते देखील विशेष आहे. आणि मला वाटतं या गुणांचं बीज कुणी रोवलं असेल तर ते मला वाटतं आदरणीय KM जमादार सारख्या सरांनी रुजवलेलं आहे. कारण मी पाहतोय जवळपास या महाविद्यालयामध्ये 33-34 वर्ष मी आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये सोलापूरच्या एवढे वर्ष आहे मी, आणि हे मी पाहतोय, जमादार सरांना तेव्हापासून पाहतोय. अगदी सुरुवातीला आल्यानंतर कुतूहलानं त्यांच्याकडे पाहायचो आणि हे सगळं ते कसं करतात याचं एक माझ्या मनामध्ये नेहमीच
एक जागतं कुतूहल राहिलेलं आहे की हे कसं करू शकतात, एवढी माणसं एकत्र आणतात सगळ्यांना. खरं तर आता सध्याच्या युगामध्ये असं झालेलं आहे की प्रत्येकजण स्वतंत्र विचाराचा आहे, कुणी कुणालाच ऐकायला तयार नसतं. अशा पार्श्वभूमीवर सगळ्यांना एकत्र आणणं, त्याची एक मोठ बांधणं आणि सगळ्यांकडून चांगलं काम करून घेणं हे अवघड आहे. आणि हे अवघड काम भूगोल विषयाच्या या प्रांतामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या रुजवण्याचं काम जमादार सरांनी केलं. मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातल्या भूगोल विषयासाठी तरी ते भीष्माचार्यासारखेच आहेत. म्हणून मला त्यांचं देखील कौतुक वाटतं. ते आज देखील इथं आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे असे चांगले उपक्रम पार पडतात. मोहोरकर सर असतील, मस्के सर असतील, विंगळे सर असतील, साळुंके सर असतील, बाकीचे सगळेच प्राध्यापक, नावं राहिली म्हणून मी त्यांना विसरलो असं समजू नका, हे सगळे प्राध्यापक, त्या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे या सगळ्या उपक्रमांना. आज किशोर मोटे यांचं देखील इथं एक व्याख्यान झालं. त्यांनी एक क्लिप दाखवली कॉफीच्या संदर्भातली. किती जग वेगळं आहे, किती वेगवेगळ्या दिशेनं आपल्या व्यक्तिमत्वाचं विकसन करता येऊ शकतं हे यातून पाहता येतं. ॲग्रिकल्चरल एज्युकेशनसारखा विषय आपण म्हणजे इतर विषयाच्या विद्यार्थ्यांनी फारसा त्याचा विचार केलेला नसतो, पण त्या अंगानं देखील किती वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जीवनाला शोधता येतं हे आपल्याला समजू शकतं अशा कार्यक्रमातून. जमादार सर म्हणाले की तुम्ही सगळ्यांनी ऐकायला पाहिजे, ज्ञानाचं युग आहे. खरं आहे, इतकं वेगळं वेगळं असं क्षेत्र तुमच्यासाठी खुलं आहे की तुम्ही कोणतं निवडणार आहात, कोणत्या क्षेत्रामध्ये आपली मुद्रा उमटवणार आहात हे तुम्हाला शोधायचं आहे. आणि त्यासाठी चोखंदळ असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे. ती मधमाशी ज्याप्रमाणे प्रत्येक फुलातला मकरंद वेचून त्यात मध साठवते ना, तसं ज्ञानाचे सगळे कण तुम्ही साठवायला पाहिजेत आणि त्यातूनच तुम्ही काहीतरी निर्माण केल्याचं एक श्रेय तुम्हाला मिळू शकतं. म्हणून मला असं वाटतं की अशा उपक्रमांना केवळ फिजिकली शारीरिक दृष्टिकोनातून उपस्थित राहू नका, मनोभावे उपस्थित राहा. प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून काही शिका. हे जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस आणखीन 15 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी तुम्ही संगमेश्वरच्या या दिवसांची आठवण कराल. तिथं मी शिकलो, हे वेगवेगळे वक्ते आले, मला ज्ञानाचे कण वेचता आले म्हणून आज मी इथं आहे असा अभिमान तुम्हाला त्यावेळेस वाटेल. म्हणून हे क्षण महत्त्वाचे आहेत, म्हणून हे वर्ष महत्त्वाचे आहेत. त्याचं तुम्ही सोनं करावं असं मला वाटतं. खूप वेळ झालेला आहे, अधिक मी सांगत नाही आहे. एका चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं याचा आनंद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फुलांना फूल जोडत गेलं की फुलांची एक माळ तयार होते. दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. तसंच माणसाला माणूस जोडत गेला की एक नातं तयार होतं. हे नातं चिरकाळ टिकवण्यासाठी गरजेचे असते ते म्हणजे त्यांचे वेळोवेळी मानलेले आभार. तरी मी विशाल काशीद्याला विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार, मी विशाल काशीद. सर्वप्रथम मला आभार मानण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. आजच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सायंटिस्ट माननीय डॉक्टर किशोर मोटे सर व सोशल कॉलेजचे माजी प्राचार्य KM जमादार सर यांनी आपल्या विनंतीस मान देऊन प्रमुख उपस्थिती दर्शवली व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त असे मोलाचे मार्गदर्शन दिले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य सुहास पुजारी सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. तसेच सचिव डॉक्टर हरित तिपे सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मी आभार मानतो. सर्वात महत्त्वाचे, ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते तुम्ही सर्व विद्यार्थी.
तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे ऐकला व ज्ञान आत्मसात करून शांतपणे ऐकलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविका सादर करणाऱ्यांचे सुद्धा मी आभार मानतो. धन्यवाद.